कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाप पण जबरदस्ती कशा पायी? तुझं लग्न या डोळ्यांनी बघावं तेवढं एकच स्वप्न आहे माझं, आणि त्यात जर का तू खोडा घालायला लागलीस तर मग मी बघायचं कुणाकडं? बाप अरबात पण तिला जबरदस्ती नको करू ना, तिला नाही करायचं लग्न नको करू दे, आपण दुसरा मुलगा बघूया। गणी, जेव्हा दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये तोंड घालायचं नाही, किती वेळा सांगितलंय तुला? मारुती मामा, या मारुती मामा, प्लीज तुम्ही पारूवर कुठल्याही प्रकारचं दडपण आणू नका। लग्न हा एक आनंदाचा सोहळा आहे, तो आनंदानेच पार पडला पाहिजे। शेवटी दोन माणसांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा। आयुष्यातला खूप मोठा डिसिजन आहे, सो हा शांतपणे विचार करून घ्यायला हवा। मारुती मामा, मला प्लीज 2 मिनिटं शांतपणे पारूशी बोलून द्या, एकांत प्लीज। मला खात्री आहे मी जर पारूशी बोललो ना तर सगळे गैरसमज दूर होतील आणि पारू हसत हसत लग्नाला तयार। या नाही तुम्ही बोला ना। आणि तिनं लग्नासाठी नाही ऐकलंच तर तिला लग्नासाठी कसं तयार करायचं हे मी तिला सांगितलं। बोला तुम्ही बोला। एक गणी चल, पण बाहेर जा, चल 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 चल, त्यांना बोलू दे। हा चल चल। पारू थांब, मी खूप मोठा मूर्खपणा केला होता। तुला सोडून निघून जायला नको होतं मी, माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला। समाजात लोकांची बोलणी ऐकावी लागली असतील, सगळे तुलाच दोष देत असतील, आणि मी नवरा म्हणून तुझी साथ द्यायच्या ऐवजी निघून गेलो पळपुट्यासारखा। प्लीज पारू, मला माफ कर। मला ना तेव्हाही हे लग्न व्हावं असंच वाटत होतं, आणि आत्ताही मी खूप मनापासून या लग्नाला तयार आहे। अरे सर, हो काय बोलताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला आठवत नाही का आपल्या हळदीच्या दिवशी मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून दाखवलं होतं तुम्हाला, आणि सांगितलं होतं की माझं लगीन झालंय, आदित्य सर माझा नवरा आहे। ते विसरलात तुम्ही? अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत। आधीच माझं लगीन झालंय। आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय। पारू, ते डेमो शूट होतं, खोट्या शूटिंग मधल्या खोट्या लग्नातलं खोटं मंगळसूत्र, आणि ना मी नाही मानत हे सगळं, आणि तो पण नको मानू, विसरून जा सगळं। अरे ग, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि मला तुझ्या सोबतच लग्न करून आयुष्य घालवायचं। अरे सर, असं का करताय तुम्ही? ए बघा, मी तुम्हाला समज स्पष्ट सांगितलं होतं, आणि त्या समजाचा विचार करून तुम्ही लग्नाला नकार देऊन निघून गेला होतात ना। खरं तर ना तुझ्यापासून लांब गेल्यावर मला तुझी किंमत कळली। मी एक अनाथ आहे, पण तुझ्यामुळे मला कुटुंब मिळेल, माझी हक्काची माणसं मिळतील। मग फक्त एका खोट्या मंगळसूत्रासाठी मी हे सगळं परत गमावू? आणि तसे आदित्य सर हे नातं मानतच नाही ना, मग तू पण सगळं विसरून जा, आपण सगळं विसरून जाऊया आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूया। प्लीज पारू। काय करताय? मला माहित आहे तुमची नोकरी गेली, कंपनीकडनं तुम्हाला जे घर मिळालं होतं ते बी गेलं, आणि ते समजा परत मिळवण्यासाठी आला आहात ना।
हरी सर, मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही इकडे थांबा, मी जाते. समजे आरोप मी स्वतःवर घ्यायला तयार होते आणि आज मी तेच करणार. हे बघा, हे लगीन करण्यासाठी तुम्ही माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी इथनं निघून जाईन कायमची. नाही, एकतर तू माझ्याशी लग्न कर किंवा इथून निघून जा. कारण तू जर इथे राहिलीस ना, तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. अजिबात नाही. हे लगीन करण्यापेक्षा मी इकडनं निघून जाईन. पारू, आज त्या घरात ना मी अजून एक नवीन व्यक्ती बघितली. काय नाव त्याचं? अनुष्का. कोण आहे ती? याआधी कधी बघितलं नाही ना तिला. काय करत होते मी? अनुष्का मॅडम या घराला उद्ध्वस्त करायला आल्या. त्यांना बी मी या घरातनं गेलेलं पाहिजे. हरीश सर बी तेच म्हणतायत. नाही नाही, मी माझ्या घराला असं उद्ध्वस्त होताना सोडून नाही जाऊ शकत. मी जर इथलं निघून गेले तर अनुष्का मॅडम समजा संपवून टाकतील. मला इथून जाऊन नाही चालणार. मारुती मामा, आलो. काय झालं? पारू लग्नाला तयार आहे. पारू लग्नाला तयार झाली. हे गणी जा, बंगल्यावरून सगळ्यांना बोलून आण. जा पटतीशी पट. मारुती, बोलवलंस आम्हाला? हायले मॅडम, श्रीकांत सर, माझ्या पारूनी लग्नाला होकार दिला. पारू, तुझा जो काही निर्णय असेल, कुणालाही न घाबरता मनमोकळेपणाने सांगून टाक. पारू, अगं बोल, तू हरीशशी लग्न करायला तयार आहेस ना? वय, मी तयार आहे हे लगीन करायला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.